नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। एखाद्या मोठ्या भोजन कार्यक्रमात पहा, पुरुष जेवताना मोकळेपणाने जेवतात, हसतात, खिदळतात। स्त्रिया मात्र अकसून बसून जेवण म्हणजे काही गुन्हा करतोय अशा प्रकारे वागत असतात। हवे ते हक्काने आवाज देऊन, वाढप्याकडे मागून घेऊन मनमोकळेपणाने खाणाऱ्या तुलनेने कमीच असतात। वाढलं जाईल तितकेच खायचे, जास्त मागायचे नाही, उष्टे टाकायचे नाही, अशा काही दडपणाखाली त्यांची देहबोली असते। घराघरातून स्त्रियांचं खाणं काहीतरी भयंकर गुन्हा असल्यासारखं शेकडो वर्षापासून समजत आले। खुद्द स्वयंपाकघराची मालकीण असूनही स्वतःच्या मनाने 2 पदार्थ करून खाणे हा विचारही तिच्या मनाला शिवून जात नाही। घरात सर्वांनी म्हणजे पुरुषांनी खाल्ल्यानंतर जे उरेल त्यात आपलं खाणं उरकायचं, ही परंपरा अभिमानाने मिरवणारी संस्कृती। ह्याचा स्त्रियांच्या मनावर इतका वाईट परिणाम झालाय की आपण कमी खातो, उष्ट्यापाष्ट्यावर आपलं निपतं याचाही त्यांना अभिमान वाटतो। आपण जेवण टाळून कामे करत होतो ही त्यांना मिरवण्याची गोष्ट वाटते। आपण फारसं जेवत नाही याचे त्यांना कौतुक असते। ह्यापेक्षा वेगळ्या वागणाऱ्या एखाद्या अपवाद स्त्रीबद्दल त्यांच्या भावना विचित्र असतात। घरात जेव्हा स्वयंपाक काय करायचा याचा विचार होतो, जो नेहमीच फक्त स्त्रीच करत असते, तेव्हाही ती घरच्या पुरुषांना काय आवडतं, किती लागेल याचाच विचार करते। आपल्यालाही पोट आहे, आपलेही जेवण भरण पोषण तेवढेच महत्त्वाचे आहे याचा जणू तिला विसरच पडलेला असतो। माझं काय, खाईन मी काहीतरी, हे वाक्य भारतातल्या घराघरातून कित्येक दशके ऐकलं जात आहे। या सगळ्यांचे मूळ पुरुषांना चांगलं चुंगलं खाऊ घाला, कारण ते बाहेर जाऊन कामे करून कमाई करून आणतात, ह्या भोंगळ विचारातच आहे। पण एकूणच स्वतःचे पोषण बाजूला सारून इतरांचे पालन पोषण करण्याच्या आदिम गरजेत ही आहे। पण फक्त पुरुषांचे पोषण चांगले व्हावे आणि स्त्रियांकडे दुर्लक्ष व्हावे ही विचारसरणी प्रत्यक्ष पुरुषप्रधान व्यवस्थेची देणगी आहे। याचा आदिम शिकारी मानवाच्या काळाशी फारसा संबंध नसावा, परंतु ह्या विचारसरणीमुळे स्त्रियांचे कुपोषण होत आहे। बायका खायला घाबरतात, आपले खाणे जणू त्यांना अपराध वाटतो, त्यातून अनेक व्याधी निर्माण होतात। शेवटी शरीराला हव्या तेवढ्या कॅलरीजची गरज असतेच। घरात राहत असल्या तरी प्रचंड शारीरिक मानसिक मेहनत करत असतात। 1200 ते 1800 कॅलरीज इतकी त्यांची रोजची गरज असते, पण त्या नीट चौरस आहार न घेता अरबट चरबट खाऊन, चहा बिस्किटे, खारी किंवा उरले सुरलेलं खाऊन ही गरज पूर्ण करतात। पोळी भाजी, भात वरण, कोशिंबीर, सॅलेड, लोणचे, पापड, तूप असे व्यवस्थित गरमागरम ताट वाढून घेऊन एखादी स्त्री आरामात बसून शांतपणे जेवत आहे, हे चित्र खरोखरच किती घरातून दिसते। किंवा अति पुढारलेल्या घरात मी कालचे उरलेले भात, पोळी, भाजी घेते, तुम्ही ताजे गरम खा असे म्हटले जाते। यासोबतच स्त्रियांना स्वतःच्या स्त्री असण्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या विविध शारीरिक समस्याही असतातच। सामान्यपणे आपण आताशी कुठे त्या 4 दिवसाबद्दल थोडेफार मोकळेपणाने बोलू लागलो आहे, पण त्या 4 दिवसांच्या शिवायही इतर दिवस महत्त्वाचे असतातच। तिच्या तेव्हाच्या आहार विहाराच्या गरजा वेगवेगळ्या असतात। पुरेशी झोप न होणे, नातेसंबंधांचा ताण असणे, नातेवाईकांमधल्या राजकारणाचा परिणाम, या सर्वांचा स्त्रियांच्या हार्मोन सिस्टीमवर खूप परिणाम होतो। त्यातून बीपी, शुगर, मायग्रेनसह अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात। आणि अर्थातच स्त्री असल्याने आजार अंगावर काढणे हे जन्मसिद्ध कर्तव्य असल्याप्रमाणे बहुतांश स्त्रिया याबद्दल काहीही करत नाही। वजन वाढलेल्या अनेक स्त्रियांचा हाच प्रश्न असतो, अहो पण मी तर काहीच खात नाही, एखादी पोळी फक्त खाते तरी माझे वजन का वाढते? याचे कारण वरील सर्व परिस्थितीमध्ये आहे। स्त्रियांचे जगणे सातत्याने भीतीच्या सावटाखाली असते। अशा मानसिक स्थितीत असलेल्या व्यक्तीचे खाणे आपसुकच वाढते, कारण शरीर अतिरिक्त चरबी साठवून ठेवण्याच्या मोडमध्ये जाते। त्यातही हे एकदाचे नीट जेवले अशा प्रकारे होत नाही।
बहुतेक करून छोट्या छोट्या प्रमाणात जास्त करून कार्बोहायड्रेट्स खाल्ले जातात. भरपूर साखर टाकून दिवसातून 6-7 वेळा चहा घेतला जातो. हा अन्नसेवन या प्रकारात मोडत नाही असा काहीसा गैरसमज प्रचलित आहेच. रूढार्थाने बारीक असणाऱ्या स्त्रियांचे ही फार काही अलबेल असते असं नाही. नैसर्गिकपणे स्त्रीच्या एकूण वजनापैकी सुमारे 15 ते 25% इतकी चरबी असणे नॉर्मल आहे. म्हणजे योग्य पोषण मिळत असेल तर ही अवस्था असते. असे नसेल तर ती कुपोषणच आहे असे समजले पाहिजे. ही कुपोषणाची परिस्थिती केवळ मेळघाटातल्या आदिवासी बालकांचीच असते असे समजू नये. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात अगदी संपन्न घरातूनही स्त्रियांवर ही अवस्था लादली जात असते. अगदी लहानपणापासूनच मुलाला हवे ते खायला करून देणे आणि मुलीला डोळे वटारणे याची सुरुवात खुद्द आयाच करत असतात. एकूणच स्त्रियांचे खाणे हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे. त्याचवेळी हा अजिबात दुर्लक्ष करण्यासारखा नाही. स्त्रियांनी आपल्या खाण्यापिण्यातला अपराध भाव खरबडून काढून टाकणे अत्यंत आवश्यक झाले आहे. समानता हक्काने ताटात वाढून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. तर श्रोते हो, कसा वाटला तुम्हास हा लेख? आवडला असेल तर जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.